इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 9 कृषी. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला. या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. सखोल शेती, मळ्याची शेती, व्यापारी शेती, फलोद्यान शेती. उत्तर सखोल शेती. प्रश्न दुसरा. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. फक्त नांगरणे, प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर, फक्त मनुष्यबळ वापरणे आणि फक्त पीक काढणे. उत्तर प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर करणे. प्रश्न तिसरा. भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत. बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारतात पारंपरिक शेती केली जाते. भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. उत्तर भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. प्रश्न चौथा. भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण सुधारित बी बियाण्यांचे कारखाने आहेत. रासायनिक खत निर्मिती उद्योग आहेत. लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत. उत्तर लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर नियमितपणे पाणीपुरवठा होणे आवश्यक असते. पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो. यालाच जलसिंचन असे म्हणतात. पावसाचे पाणी भूजल, विहिरी किंवा कूपविहिरी, हौद खोदून मिळवले जाते. काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते. विहिरीतील, हौदातील, तळ्यातील पाणी मोटेच्या किंवा पंपाच्या साहाय्याने शेतीस पुरवले जाते. काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर केला जातो व शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. प्रश्न दुसरा. जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतीची तुलनात्मक माहिती लिहा. जलसिंचनासाठी प्रामुख्याने विहिरी, तलाव, कालवे इत्यादी पद्धतीचा वापर केला जातो. विहीर सिंचन. जमिनीत मुरलेले पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते. विहिरी, कूपविहिरी खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते. विहिरी सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो. विहिरी सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे. कालवे सिंचन. नद्यावर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्याद्वारे जलसिंचन केले जाते. धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्रांची आवश्यकता असते. कालवे सिंचन हा स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो असे नाही. कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे. प्रश्न तिसरा. शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा. शेतीचे प्रमुख प्रकार. निर्वाह शेती व व्यापारी शेती हे शेतीचे मुख्य 2 प्रकार आहेत. सखोल धान्य शेती कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच सखोल शेती होय. सखोल शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे विकसनशील देशात दरडोई
शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा देशात सखोल शेती एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. सखोल शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची व अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते. या प्रकारच्या शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. विस्तृत धान्य शेती मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच विस्तृत शेती होय. विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठी शेती क्षेत्र विरळ व लोकसंख्या यामुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने केली जाते. उदाहरण, विस्तृत शेतीत नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानांचा वापर केला जातो. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरण, गहू किंवा मका याशिवाय बार्ली, ओट, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात. यंत्रे, खते, कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च यासाठी विस्तृत शेती मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. अवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव उदाहरण, टोळधाड, बाजारभावातील चढउतार या विस्तृत शेती संबंधित समस्या आहेत. प्रश्न 4. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. स्वरूप: मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतातील शेतीचे क्षेत्र 40 हेक्टरपेक्षा जास्त व 200 हेक्टरपेक्षा कमी इतके असते. या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते. त्यामुळे या शेतीत यंत्राचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक आहे. उत्पादित होणारी पिके एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरण, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. शेती प्रकाराची सुरुवात व विस्तार: मळ्याच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला. ही शेती प्रामुख्याने उष्ण कटिबंधात केली जाते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. उपप्रकार: मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फूलशेती असे उपप्रकार पडतात. फलोद्यान शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते, तर फूलशेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. गुंतवणूक: दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, शेतमालावरील प्रक्रिया इत्यादी बाबीमुळे मळ्याच्या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. समस्या: हवामानातील अनियमितता, मनुष्यबळाचा तुटवडा, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन समस्या या मळ्याच्या शेतीस संबंधित समस्या आहेत. प्रश्न 5. तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात? त्याची भौगोलिक कारणे कोणती? माझ्या जवळच्या भागात पुढील पिके होतात: तांदूळ, नारळ, आंबा, फणस, काजू इत्यादी. भौगोलिक कारणे: तांदळाच्या पिकास जास्त तापमान व भरपूर पर्जन्य, चिकणयुक्त किंवा जांभी वालुकामय मृदा आवश्यक असते. कोकणातील हवामानावर जमीन तांदळाच्या पिकांच्या वाढीस अनुकूल आहे. नारळ, आंबा, फणस, काजू या पिकांना जास्त तापमान, काही काळ पर्जन्य व काही काळ कोरडा ऋतू अशी हवामानविषयक परिस्थिती अनुकूल ठरते. कोकणात अशा प्रकारचे हवामान आढळते. प्रश्न 6. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?
आणि बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? भारतातील शेतीचे स्वरूप हे हंगामी असण्याचे कारण भारतातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते, त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हे हंगामी आहे. बारमाही शेती करण्यातील अडचणी. बारमाही शेती करण्यातील अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे, हवामानात अनियमितता असणे, पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे, वाहतुकीच्या व साठवणुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध नसणे, विपणन व्यवस्था उपलब्ध नसणे इत्यादी.